सरकारनं 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे असं सुद्धा प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असंही फडणवीस यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांची वीज बिलं माफ केल्याची प्रतिक्रिया यावेळी फडणवीस यांनी दिली आहे। उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विजेसह अनेक सेवा मोफत केल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि विठुरायाची सेवा ही जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची शेतकऱ्यांची सेवा केली तर विठुरायापर्यंत ती सेवा पोचतेच। आणि म्हणूनच यावर्षी आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला। आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो। हमी भावाने खरेदी आपण दरवर्षीच करतो, याही वर्षी करू, मागच्या वर्षी केली आणि विक्रमी खरेदी आपण करतो। पण आज आपल्या समोर जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो उत्पादन खर्च जो वाढतोय त्याच्यामुळे एकीकडे शेतमालाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते आणि दुसरीकडे आपल्याकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढतोय आणि म्हणूनच उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे याकरता मोफत वीज आपण दिली, ड्रीप इरिगेशन आपण मोफत देतो, पाण्याच्या व्यवस्था आपण मोफत देतो, पंप आपण मोफत देतो, सौर पंप किंवा अगदी कमी किमतीत देतो, निविष्ठा आपण कमी किमतीत देतो, यंत्रसामुग्री आपण कमी किमतीत म्हणजे 90% 100% सबसिडीने त्या ठिकाणी देतो। आणि यासोबत विशेषतः उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे न्यावं लागेल, तो आपला प्रयत्न आहे। आणि महाविस्तार सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून 25% उत्पादन खर्च कमी करायचा आणि उत्पादकता वाढवायची हा आपला प्रयत्न, यातनं शेतकरी सुखी होईल।